इस्लामपूर शहरातील भुयारी गटारांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, जयंत पाटील यांची मागणी। पाईपलाईनचे काम सुरू करणे अत्यंत आवश्यक, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकतं। उरून इस्लामपूर नगर परिषदेत भुयारी गटार काम 2017 साली मंजूर झालं होतं। अनेक कारणे देऊन मक्तेदाराने ते काम 2023 साली बंद केलं। नगरपालिकेने सुधारित योजना आता प्रस्तावित केल्या आहे, पण प्रशासकीय मंजुरीसाठी बराच काळ जाणार आहे। इस्लामपूर शहरातील विस्तार आणि भौगोलिक उतार लक्षात घेता सिवर पाईपलाईन नॅशनल हायवेच्या लगत समांतर असणे आवश्यक आहे। नॅशनल हायवेला समांतर पाईपलाईन टाकल्याशिवाय पर्याय नाही। हायवेचे काम सुरू असतानाच सोबत पाईपलाईनचे देखील काम सुरू होणे गरजेचं आहे, अन्यथा मोठं आर्थिक नुकसान होईल। सध्या इस्लामपूर नगर परिषदेला 6 ते 7 कोटी रुपयांची अत्यंत आवश्यकता आहे। तो निधी एकनाथ शिंदे यांनी मंजूर करून द्यावा अशी मागणी जयंत पाटील यांनी सभागृहात केली आहे। आमच्या इस्लामपूरला देखील नगर विकास विभागाने 17 साली भुयारी गटार योजनेसाठी 69 कोटी 42 लाख मंजूर केले। अनेक कारण देऊन मक्तेदारांनी 23 साली ते काम बंद केलं। सिवेज ट्रीटमेंट प्लांट पूर्ण न केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात प्रकरण आहे। मला वाटतं नगरपालिकेला काही दंडही चालू आहे, कारण जुनी योजना बंद करून सुधारित नवी योजना नगरपालिकेने प्रस्तावित केली आहे। इस्लामपूर शहरामध्ये भुयारी गटार योजना पूर्ण करण्यासाठी व सध्या अस्तित्वातील शहर पूर्ण समाविष्ट करण्यासाठी भविष्यातील शहराचा विस्तार तसेच शहराचा भौगोलिक उतार विचारात घेता सिवर पाईपलाईन ही नॅशनल हायवेच्या NH 166H लगत घेणे आवश्यक आहे, जेणेकरून सांडपाणी शहराच्या उतारानुसार प्रवाहित होईल असे अभिप्राय PMCनी दिलेले आहेत। नॅशनल हायवेला समांतर भुयारी योजनेची पाईपलाईन टाकण्याशिवाय अन्य पर्याय नाही आणि सद्यस्थितीत पेठ सांगली नॅशनल हायवेचं काम प्रगतीपथावर आहे। कॉन्क्रीटचं काम चालू आहे। हे काम चालू असतानाच इस्लामपूर नगर परिषद हद्दीत नॅशनल हायवेला समांतर भुयारी योजनेचे पाईपलाईनचे काम करणे आवश्यक आहे। सदरच्या हायवेचे काम पूर्ण झाल्यानंतर नगर परिषद हायवेला समांतर भुयारी योजनेचे पाईपलाईन करण्यासाठी जागाच राहणार नाही। यापूर्वी पूर्ण झालेले इतर नेटवर्किंगचे काम वाया जाईल आणि आर्थिक नुकसान होईल। म्हणून मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना यापूर्वी 2दा पत्र दिलेली आहेत। इस्लामपूर नगरपालिकेला 6-7 कोटी रुपयाची तातडीने गरज आहे। हे काम करण्यासाठी ते निधी त्यांनी द्यावा अशी त्यांना माझी विनंती आहे।